शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आत्ताच काही वेळामध्ये आज दुपारपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार अशी माहिती आपल्या राज्याचे देशाचे कृषी केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे जवळजवळ आपल्या महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्हे घेण्यात आले आहेत। कोणते 15 जिल्हे घेण्यात आले आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहात। त्यानंतर 10 बँकाची या कर्जमाफी, जवळजवळ तुम्ही या 10 बँकेतून कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही पाहत असाल कालच नरेंद्र मोदी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता आणि नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात मोठं गिफ्ट या ठिकाणी शेतकऱ्यासाठी देण्यात आलेलं आहे। तुम्ही पाठिंबाच्या काळामध्येच PM किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतात आणि काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता देखील जमा झालेला आहे। त्याच्यानंतर अनेक दिवस शेतकरी महाराष्ट्रातील कर्जमाफीची वाट पाहत होता, तर कर्जमाफीच्या ह्याच्यावरती सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही पाहत असाल वारंवार विरोधी पक्षाकडून जवळजवळ महाराष्ट्रावरती 9 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे अशी टीका देखील विरोधी पक्षातून जे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांच्याकडून वारंवार केली जात होते। त्यावर देखील प्रेशर देखील जे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र सरकार आहे त्यांच्यावरती वाढत होतं। तुम्ही कालच पाहिलं असेल आपले जे प्रहार संघटनेचे आणि शेतकऱ्यांसाठी लढा देणारे माननीय आमदार बच्चू कडू साहेब यांनी देखील जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्यावेळी मोर्चामध्ये जिल्हा अधिकारी निवेदन द्यायला जे पोलीस अधिकारी आहेत ती आतमध्ये सोडत नव्हते। त्यांना झुकारून जे बच्चू कडू आमदार आणि त्यांचे शेतकरी सहकारी ते देखील जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये शिरले। त्यामुळं आणि सरकारवरती दबाव देखील वाढलेला आहे। त्यामुळं तातडीची बैठक घेऊन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी तातडीची बैठक घेऊन कर्जमाफीची घोषणा करण्याचा अखेर या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्याची कर्जमाफी होणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आत्ताची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी थोडासा वेळ बाजूला काढून तुमच्या हातातलं थोडंसं काम बाजूला ठेवून थोडंसं म्हणजे आता कोणत्या 15 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत। तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये पाहत असाल नाना पटोलेंनी देखील जे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिलं होतं, शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं पाठीमागचं कर्ज आणि आता शेतामधील झालेलं नुकसान, त्यामुळं अनेक शेतकरी चिंतेमध्ये आहेत। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करा असं पत्र देखील माननीय आमदार नाना पटोले यांनी देखील अजितदादा यांना दिलेलं होतं। त्यामुळं आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत ती अधिकारी यांच्यामध्ये देखील एक बैठक पार पडली। बैठक पार पडल्यानंतर जवळजवळ आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे निवडण्यात आले आहेत। ते कोणते जिल्हे आहेत, त्यासाठी तुम्हाला काय पात्रता लावण्यात आल्या आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना काय काय पात्रता लावण्यात आल्या आहेत, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला कर्जमाफीसाठी लागणार आहेत आणि कोणत्या 10 बँकेमध्ये तुमची कर्जमाफी केली जाणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पाठीमागच्या पाहायला गेलं तर कालच नरेंद्र मोदी साहेबाचा वाढदिवस झाला। त्यामुळे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी, केंद्रीय कृषी मंत्री यांनी सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे। जे नरेंद्र मोदीचा जो वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे। तुम्ही पाहत असाल पाठिंबाच्या काळामध्ये पाहायला गेलं तर PM किसान योजनेचा 7वा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्याच्यानंतर आपला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2000 रुपये जे नरेंद्र मोदीच्या नावाने दिले जातात ते म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। दुसरं पाहायला गेलं तर पीक विम्याचे पैसे देखील केंद्रीय विभागातून अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 10,000 ते 15,000 रुपये जवळजवळ 2 ते 3 वर्षाचे पीक विम्याचे पैसे थटून होते ते देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत।
बघा, शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आज दुपारपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात विरोधी पक्षांनी देखील अनेक महाराष्ट्र सरकारवर जवळ तब्बल 9 लाखाचं कर्ज झालेलं आहे। त्यामुळे सरकार फक्त कर्जात डुबलेलं आहे अशी माहिती देखील वारंवार विरोधी पक्षाकडून टीका केली जात होते। त्यामुळं आपले जे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी तब्बल जवळजवळ 18,000 कोटी निधी शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हणून मोदी सरकारकडून गिफ्ट या ठिकाणी सरकारकडून निधी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळं आणि दुसरं पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे विरोधी पक्षातील आणि ते म्हणजे पाहायला गेलं तर बच्चू कडू यांनी वारंवार आंदोलन करून सरकारला जेरीस आणलेले आहेत। तुम्ही पीक विमा कधी वाटप करणार आहेत, दुसरं पाहायला गेलं तर शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहात, वारंवार देखील आणि शेतकऱ्याला आणि मुख्यमंत्री बच्चू कडू पाठिंबाच्या काळामध्ये एक बैठक देखील पार पडली होती। त्यामुळे आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी नक्कीच जाहीर करू, त्यावर बच्चू कडू यांनी देखील वारंवार देखील मान्य केलं होतं, पण सरकार काही पुन्हा ऐकत नव्हतं। म्हणून कालच आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा देखील काढला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर। त्यावर लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी करू, आज दुपारपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करू असा संदेश देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी पाहायला गेलं पत्र देखील आमदार बच्चू कडू यांना दिलं आहे अशी माहिती देखील आता सूत्राकडून समजत आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही, कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही, त्यासाठी तुम्हाला सरकारने आता काय अटी आणि पात्रता लावण्यात आल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणती कागदपत्रे काढून ठेवावी लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात अगोदर कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया। आता कोणकोणती कागदपत्रे आहे, सगळ्यात पहिलं कागदपत्र लागतं ते म्हणजे शेतकऱ्याचं, ते म्हणजे रेशन कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड शेतकऱ्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे। ते म्हणजे शेतकरी म्हणजे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांनी स्पष्टपणे सांगितले की जे शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहेत त्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहोत। जे मोठे शेतकरी आहेत त्यांनी मुद्दाम जवळजवळ 10 ते 12 लाखाचं कर्ज काढून ठेवलेलं आहे, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगितलेलं आहे। जे शेतकरी गरीब, वंचित, गरजू आहेत त्या शेतकऱ्याचीच कर्जमाफी केली जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगितलं आहे। त्यामुळे तुमचं पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत आहे अशा शेतकऱ्यांनाच पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। दुसरी एक अट घालणे, ज्या शेतकऱ्याची जमीन जे मोठे शेतकरी आहेत, जे बागायतदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। ज्या शेतकऱ्याच्या नावावरती 5 एकराच्या आतमध्ये जमीन आहे त्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे शेतकऱ्याकडे पाहायला गेलं तर 5 एकराच्या आतमध्ये जमीन आहे त्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी महत्त्वाचं आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते देखील मी सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते देखील पहा। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे त्यांनाच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर ID कार्ड काढलं नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या असे निर्देश देखील आपल्या कृषी विभागाकडून आता देण्यात आले आहेत। ज्या शेतकऱ्याचं फार्मर ID कार्ड नाही त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरं पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड अपडेट केलेलं नाही, त्या ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड अपडेट केलं नाही त्या शेतकऱ्याची देखील कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे।
त्यामुळं तुमचं आधार कार्ड जवळजवळ 10 वर्षाचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही आधार कार्ड काढून ठेवलं असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही अपडेट केलं नसेल, त्याच्यावरचा पत्ता अपडेट केला नसेल, त्याच्यावरचा तुम्ही ॲड्रेस अपडेट केला नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जन्मतारीख चुकीचं असेल, तुमचं नाव चुकीचं असेल तर तुमची कर्जमाफी केली जाणार नाही. त्यामुळं अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड काढून त्या शेतकऱ्याची कर्जमाफीचा लाभ घेतात. म्हणजे जे गरजू आणि गरीब शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळं आधार कार्ड अपडेट करून घेणं, त्याच्यावरती नाव असेल, नंतर जन्मतारीख असेल, नंतर पत्ता असेल, ते व्यवस्थित करून तुमचं आधार कार्ड अपडेट करत असेल तरच तुमची कर्जमाफी केली जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता कोणकोणती कागदपत्र लागलेत ते देखील सांगलेत, कोणकोणत्या अटी आणि नियम लावलेत ते देखील सांगलेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना 10 बँकांना आदेश देखील देण्यात आले आहेत. आता कोणत्या बँकेत ते देखील आपण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं ज्या शेतकऱ्याचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्याचं खातं आहे त्याची लवकरच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. जवळजवळ पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांनी या बँकेतून कर्ज काढले. ते म्हणजे शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाते. ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असते, ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. ज्या शेतकऱ्याचं जिल्हा मध्यवर्तीमध्ये खातं आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरची बँक घेण्यात आली आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, ज्या ही गव्हर्नमेंटची बँक म्हणून ओळखली जाते आणि अनेक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देखील सुलभ दरामध्ये पुरवलं जातं. शेतकऱ्याची वाहन खरेदी असेल, ट्रॅक्टर खरेदी असेल तर या सर्व कर्जासाठी ही बँक ऑफ इंडिया कर्ज पुरवत असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्याने बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतलं आहे तर त्या शेतकऱ्याचं देखील लवकरच कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. दुसरी बँक सांगण्यात आली आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक. ज्या शेतकऱ्यानं महाराष्ट्र बँकेतून कर्ज काढले त्या शेतकऱ्याचं देखील लवकरच कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. दुसरी बँक सांगण्यात आली आहे ते म्हणजे HDFC बँक. खाजगी बँक असली तर खाजगी क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखली जाते आणि अनेक शेतकऱ्यांनी खाजगी बँकेतून देखील HDFC बँकेतून देखील कर्ज काढलेलं आहे आणि HDFC बँकेत देखील लवकरच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरची दुसरी बँक घेण्यात आली आहे ती म्हणजे ICICI बँक. ज्या शेतकऱ्याने ICICI बँकेतून कर्ज काढलं आहे तर त्या बँकेतून देखील लवकरच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. शेतकऱ्यासाठी नरेंद्र मोदीचा कालच वाढदिवस होता आणि मोदी सरकारकडून लवकरच मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कागदपत्र सांगलेत, कोणकोणत्या बँकात आहेत ते देखील आता मी सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतरची बँक घेण्यात आले ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकेत ज्या शेतकऱ्याचं खातं आहे त्या शेतकऱ्याचं देखील लवकरच शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्याच्या अगोदर कोणकोणती कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणे, शेतकऱ्याकडे केसरी किंवा पिवळी रेशन कार्ड असणे, दुसरं पाहायला गेलं तर तुमचा उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणे, शेतकऱ्याच्या नावावरती 5 एकरापेक्षा कमी जमीन असणे असे अटी आणि नियम आणि कागदपत्र देखील सांगण्यात आले आहेत. हे कागदपत्र तुम्ही काढून ठेवा. दुसरं पाहायला गेलं तर तुमचं फार्मर ID कार्ड आहे ते देखील काढून ठेवा. तुमचं फार्मर ID कार्ड नसेल तर शेतकऱ्याची कोणतीही कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात जिल्हा ज्याला शेतकऱ्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्या शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यामध्ये जे कर्जबाजारी शेतकरी आहेत, आता बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहत असाल पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या लवकरात लवकर येथे कर्जमाफ व्हावं आणि शेतकऱ्याला थोडीशी मदत व्हावं, त्यामुळे शेतकऱ्याची बीड जिल्ह्यातील कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला 3 नंबरचा तो म्हणजे नागपूर. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा 4 नंबरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये देखील पाठिंबाच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं. महापूर देखील थोड्या प्रमाणामध्ये आला होता. त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी या जिल्ह्यामध्ये देखील केली जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे.
त्यानंतरचा 5 नंबरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामधून जे शेतकरी वाट पाहत आहेत कर्जमाफीची, तर अनेक शेतकऱ्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल, कापूस असेल या पिकाचं सगळ्यात मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं अनेक दिवसापासून शेतकरी चिंतित होता. पीक विम्याचे पैसे देखील अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याची कर्जमाफी आज दुपारपर्यंत केली जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता सगळ्यात मोठी महत्त्वाची माहितीमध्ये हिंगोली असेल, धुळे असेल या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगितली गेलेली आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याची लवकरच कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये देखील शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जालना. जे शेतकरी जालना जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत तर त्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, तुम्ही सरकारकडून या 10 बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, लवकर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, या सर्व बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे परभणी. परभणी जिल्ह्यात देखील लवकरच कर्जमाफ केलं जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर ही शेतकऱ्यासाठी ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? ही माहिती आवडल्यास लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.